Hi everyone, welcome to my class of Organic and Inorganic Chemistry, course CH302 S5. We had started our inorganic part in our previous video. Today I will continue with the same unit but some new topics. So today's our topic is acid base concepts. आज आपण भरपूरशे ॲसिड बेस डेफिनेशन्स बघणार आहोत, त्याच्या मागचे जे कन्सेप्ट आहेत ते बघणार आहोत. त्या कन्सेप्टचे जे मेरिट्स असतील किंवा त्याचे जे डिमेरिट्स असतील ते बघू आपण. सो लेट्स स्टार्ट विथ अवर फर्स्ट concept, that is solvent system concept or auto ionization concept. ह्या कन्सेप्टनुसार काय ॲसिड आणि बेस आपण कशावरती डिफाईन करू, तर जे आपण सोलवंट यूज करू, ठीक आहे. सोलवंटमध्ये ते कंपाऊंड टाकल्यानंतर तो कोणत्या प्रकारे रिॲक्ट करतो त्याच्यावरती आपण ॲसिड आणि बेस असं डिफाईन करणार आहोत. वेदर दिस सबस्टन्स इज ॲसिड और बेस हे आपण सोलवंटमध्ये डिझॉल्व केल्यानंतर सांगू, किंवा आपण यालाच काय म्हणतो ऑटो आयनायझेशन कन्सेप्ट, ठीक आहे. सो लेट्स सी व्हॉट इज इट. दिस कन्सेप्ट वॉज गिवन बाय E.C. Franklin in 1905 and extended by Caddy and Elsey in 1928. ह्या कन्सेप्टनुसार ॲसिड म्हणजे काय, इट इज अ सबस्टन्स और सोल्यूट विच increases the concentration of positive ions, that is cations, of solvent by direct dissociation or by reaction with solvent. ॲसिडच्या या डेफिनेशननुसार काय आपल्याला कळतंय की ॲसिड काय आहे, एक सोल्यूट आहे किंवा सबस्टन्स आहे ज्याला आपण जेव्हा सोलवंटमध्ये टाकू तर जे पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन असेल ते वाढेल. पॉझिटिव्ह आयन म्हणजे काय, कटायन, राईट. पॉझिटिव्ह आयनला आपण काय म्हणतो, कटायन म्हणतो. So, a substance or solute which increases the concentration of positive ions of solvent by direct dissociation or by reaction with solvent. एकतर तो जो सोल्यूट असेल तो सोलवंटमध्ये टाकल्यानंतर डिसोसिएट झाल्यामुळे पॉझिटिव्ह आयन वाढेल, किंवा सोलवंटसोबत त्याची रिॲक्शन होईल आणि मग पॉझिटिव्ह आयन्सच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये वाढ होईल. तशा सबस्टन्सला आपण काय म्हणणार, ॲसिड. ॲज पर दिस डेफिनेशन, सोलवंट सिस्टीम कन्सेप्टनुसार ॲसिड म्हणजे सबस्टन्स विच इन्क्रीजेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉझिटिव्ह आयन्स इन सोलवंट. आता इथे एक्झाम्पल आपल्याला काय दिलं आहे, HNO3, HCl, H2SO4 एक्सेट्रा. आता सिम्पल HCl घेऊ, ठीक आहे. हायड्रोक्लोरिक ॲसिड. हायड्रोक्लोरिक ॲसिडला आपण सपोज सोलवंट घेतलं, वॉटरमध्ये जेव्हा HCl टाकू तर HCl काय होईल, डिसोसिएट होईल, बरोबर. H+ आणि Cl-. सो H+ आणि Cl- डिसोसिएट झालं, H+चं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, बरोबर. इन धिस वे HCl काय ॲक्ट करतोय, ॲज अ ॲसिड ॲक्ट करतोय, बरोबर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉझिटिव्ह आयन्स काय झालं, वाढलं. दॅट्स फॅक्ट. अकॉर्डिंग टू धिस डेफिनेशन ऑफ बेस, base is a substance or solute which increases the concentration of negative ion, that is anion, of solvent by direct dissociation or by reaction with solvent. सेम ॲज ॲसिड, बिलकुल ॲसिड सारखं आहे, फक्त इथे काय होतं आहे बेसच्या केसमध्ये काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनायन इंक्रीज होतं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ निगेटिव्ह आयन वाढतं आहे. जेव्हा आपण एखादं सोल्यूट किंवा सबस्टन्स सोलवंटमध्ये डिझॉल्व करतो तर जर निगेटिव्ह आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर त्या सबस्टन्सला आपण काय म्हणू, बेस असं म्हणणार, ठीक आहे. सो हिअर आर फ्यू एक्झाम्पल, NaOH, KOH, NH4OH एक्सेट्रा. सो लेट्स सी फर्स्ट एक्झाम्पल. हे फर्स्ट एक्सप्लेनेशन आपण बघू. वॉटर इज अ सोलवंट विच अंडरगो ऑटो आयनायझेशन. हे आता ऑटो आयनायझेशनचे आपण काही एक्झाम्पल बघतोय. which undergo auto ionization, they form cation and anion of water, ठीक आहे. वॉटर सोलवंट आहे ते काय होतं, ऑटो आयनायझेशन होतं, म्हणजे ते स्वतःचेच आयन फॉर्म करतं सोलवंट, ठीक आहे. मग आता ते अनायन आणि कटायन कसे फॉर्म करतो, H3O+ अँड HOH-. म्हणजे बघा H2O सोलवंट आहे, ठीक आहे. 2 H2O मॉलिक्यूल जर घेतले आपण तर एक ॲज अ ॲसिड H+ देईल म्हणून H3O+ झाला, H2O
H2Oच्या एका मॉलिक्यूलला ने काय केलं, दुसऱ्या मॉलिक्यूलकडून हायड्रोजन घेतला आणि काय झालं, H3O प्लस म्हणजे काय झालं, हे कटायनचं फॉर्मेशन झालं, बरोबर. आणि ज्या मॉलिक्यूलकडून हायड्रोजन घेतला होता त्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज राहील आता OH मायनस, तो अनायन फॉर्म करेल. सो दिस इज द ऑटो आयनायझेशन ऑफ वॉटर सोलवंट. So our next example of autoionization is ammonia. 2NH3, दोन अमोनियाचे मॉलिक्यूल घेतले. एक अमोनिया मॉलिक्यूल काय करेल, दुसऱ्याला हायड्रोजन देईल, बरोबर. एका हायड्रोजन दिला तर तो काय फॉर्म करतो, NH4 प्लस, पॉझिटिव्ह चार्ज येईल. आणि दुसऱ्याने काय दिलं, हायड्रोजन देऊन दिलेलं आहे, त्याचं हायड्रोजन चालला गेला, बरोबर. मग हायड्रोजन NH2 मायनस. दिस इज द अनायन, दिस इज द कटायन. म्हणजे कटायन आणि अनायन दोघं फॉर्म केले त्या सोलवंटने ऑटो आयनायझेशनने, म्हणजे स्वतःचंच आयनायझेशन करून दोघं आयन्स जे आहेत ते फॉर्म केले. सो इन दिस कन्सेप्ट, या कन्सेप्टचे काही ॲडव्हान्टेजेस असतील किंवा मेरिट आपण म्हणू, ते आपण आता बघू. इट एक्सप्लेन ॲसिड बेस रिॲक्शन ऑकरिंग इन ॲक्वियस अँड नॉन ॲक्वियस ॲज वेल ॲज प्रोटॉनिक अँड नॉन प्रोटॉनिक सोलवंट. ह्या कन्सेप्टमध्ये काय आहे, आपल्याला काय एक्सप्लेन करता येते, ॲसिड बेस रिॲक्शन जेव्हा ॲक्वियस सोल्युशनमध्ये किंवा नॉन ॲक्वियस सोल्युशनमध्ये कसे होते ते एक्सप्लेन करतं हे कन्सेप्ट, बरोबर. म्हणजे आयनायझेशन कोणत्या प्रकारे होतं आहे ते ॲक्वियसमध्ये कसं होईल, नॉन ॲक्वियसमध्ये कसं होईल, किंवा प्रोटॉनिक किंवा नॉन प्रोटॉनिक सोलवंटमध्ये कसं होतं. इट एक्सप्लेन्स ॲसिड और बेस कॅरेक्टर ऑफ सोल्यूट इज नॉट ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी ऑफ सोल्यूट. इट इज ब्रॉडर अँड युजफुल कन्सेप्ट ऑफ प्रोटॉनिक सोलवंट. हे कन्सेप्ट जे आहे ना, मोस्टली तरी कोणत्या केसमध्ये युजफुल आहे, प्रोटॉनिक सोलवंटमध्ये, ज्या सोलवंटमध्ये हायड्रोजन आयन फॉर्म होतात, ठीक आहे. दिस कन्सेप्ट इज युजफुल फॉर प्रोटॉनिक सोलवंट्स. देर आर सम demerits also for this system or concept. Let's see what are they. It requires solvent to explain acid-base behavior of solute but fails to explain in absence of solvent. As we can see की आपण जे पण एक्झाम्पल बघितले ते सोलवंटमध्ये डिझॉल्व केल्यानंतर कळतं, बरोबर. आपण सोल्यूट सोलवंटमध्ये डिझॉल्व केल्यानंतर कोणत्या आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं त्यावरून आपण डिसाईड करतोय की सोल्यूट हे ॲसिड आहे किंवा बेस. सो ह्या कन्सेप्टनुसार आपल्याला सोलवंट सिस्टीमवरती डिपेंड राहावं लागते, बरोबर. विदाउट सोलवंट वी कांट से दॅट द सोल्यूट इज ॲसिडिक और बेसिक, आपण ते सांगू शकत नाही. इट कॅनॉट एक्सप्लेन द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन इन अब्सेन्स ऑफ आयन्स. जी न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघांना एकमेकांना न्यूट्रलाइज करतात, ती रिॲक्शन आपण आयन्सच्या अब्सेन्समध्ये सांगू शकत नाही, बरोबर. आयन्स ही सिस्टीम टोटली आयन्सवरती डिपेंड करते, कटायन आणि अनायनच्या कॉन्सन्ट्रेशनवरती. पण जर सिस्टीममध्ये कटायन आणि अनायनच नसतील तर ते सिस्टीम म्हणजे कसं काय एक्सप्लेन करणार आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, तर ही सिस्टीम तिथेही फेल होते. इन लो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट मीडिया the existence of ions is not considerable. जेव्हा आपण डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटचा कन्सेप्ट बघितला होता त्यावेळी नॉन पोलर सोलवंट हा कन्सेप्ट आला होता, राईट. नॉन पोलर सोलवंटमध्ये काय असतं, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय असतो, कमी असतो. म्हणजेच त्याच्यात जेव्हा आपण सोल्यूट टाकतो तर त्यांचं आयोनायझेशन होत नसतं. जर आयनच फॉर्म होणार नाही तर ह्या कन्सेप्टच्या बेसिसवरती आपण काय सांगणार की कटायनचं कॉन्सन्ट्रेशन जास्ती की अनायनचं, काय काही एक्सप्लेन नाही करता येणार, बरोबर. सो लो डायइलेक्ट्रिक मीडियासाठी हे युजफुल नाही आहे. अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट ॲसिड अँड बेस कॅरेक्टर ऑफ सबस्टन्स कॅन ओनली स्पेसिफाईड इन रिलेशन टू सोलवंट यूज. जे सोलवंट आपण यूज करणार आहोत त्याच्या रिलेशनमध्ये आपण सांगू शकतो की गिवन जो आपल्याला सोल्यूट आहे तो ॲसिडिक आहे किंवा बेसिक आहे, ठीक आहे. इन दिस कन्सेप्ट सोलवंट मस्ट अंडरगो ऑटो आयनायझेशन. आपण बघितलं सोलवंटचं काय, सोलवंटने काय दाखवलं पाहिजे, ऑटो आयनायझेशन. जर सोलवंट ऑटो आयनायझेशन दाखवत नसेल तर दिस सिस्टीम इज नॉट युजफुल फॉर डिटरमाइनिंग whether the given solute is acidic or basic.
So in this way, these were the limitations of solvent system concept. So we will see now the next concept of acid base, that is the lux and flood concept. लक्स अँड फ्लड कन्सेप्ट आता हे कशावरती डिपेंड आहे, वरती जे आपण आधी जे पहिली सिस्टीम सोलवंट सिस्टीम होती बरोबर, सोलवंटवरती ते डिपेंड करत होते. आता ह्या सिस्टीममध्ये काय आहे, ऑक्साईड आयन डोनर एक्सेप्टेड कन्सेप्ट आहे, म्हणजे ऑक्साईड आयन देणारा किंवा घेणाऱ्या मॉलिक्युल्सवरती हे कन्सेप्ट डिपेंड करतं. सो लेट्स सी द डेफिनेशन्स. ॲसिड, the substance that has ability to accept oxide ion. जो कोणता सबस्टन्स ऑक्साईड आयनला एक्सेप्ट करेल, म्हणजे ऑक्साईड सोबत बॉन्ड फॉर्म करेल, त्याला आपण काय म्हणणार, ॲसिड. फॉर एक्झाम्पल SiO2 अँड CO2. ठीक आहे, दीज आर ॲसिड्स नाव अकॉर्डिंग टू दिस लक्स अँड फ्लड कन्सेप्ट. बेस, बेस इज अ सबस्टन्स दॅट हॅज ॲबिलिटी टू डोनेट ऑक्साईड आयन्स. बेस काय करतोय, ऑक्साईड आयन डोनेट करणारे, म्हणजे O2 हा डोनेट करतो बेस. CaO आणि Na2O हे दोघंही काय करता, ऑक्साईड आयन डोनेट करता. लुक एट दिस, Na2O ऑन रिॲक्टिंग इट गिव्स 2Na प्लस आयन्स अँड 2O मायनस आर डोनेटेड. ठीक आहे, आणि दिस वॉज एन एक्झाम्पल ऑफ बेस. आणि हे बघा ॲसिडमध्ये काय होतं आहे, CO2 याच्यासोबत जर आपण O2 टाकलं तर काय फॉर्म होतो आहे, CO3 2- कार्बन ट्रायऑक्साईड फॉर्म होतो आहे. ठीक आहे, इन दिस वे CO2 ॲक्ट्स ॲज अन ॲसिड अँड Na2O ॲक्ट्स ॲज अन बेस. वन्स अगेन आय विल रिपीट, जो ऑक्साईड आयन डोनेट करेल त्याला आपण ॲसिड असं म्हणू, सॉरी बेस म्हणू, आणि जो एक्सेप्ट करेल ऑक्साईड आयन त्याला आपण ॲसिड म्हणतात. So here is a neutralization reaction between acid and base which gives salt or salt plus solvent solution. आता बघा आपण बघितलं CaO काय आहे, बेस आहे, कॅल्शियम ऑक्साईड इज अ बेस अँड सिलिकॉन डायऑक्साईड इज अ ॲसिड. यांच्या दोघांमध्ये जेव्हा रिॲक्शन होईल तर जे कंपाऊंड फॉर्म होईल त्याला ते काय आहे, सॉल्ट आहे, कॅल्शियम सिलिकेट, कॅल्शियम सिलिकेट. ओके, CaSiO3. दिस इज अ सॉल्ट. सॉल्ट म्हणजेच काय, न्यूट्रल कंपाऊंड, इट इज नायदर ॲसिडिक नॉर बेसिक. सो दिस इज अ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. In previous concept we were unable to explain the neutralization reaction without forming ions, right? आयन्स फॉर्म केल्याविना न्यूट्रलायझेशन कसं करायचं ते आपल्याला सांगता येत नव्हतं सोल्वंट सिस्टीम कन्सेप्टनुसार. पण अकॉर्डिंग टू लक्स फ्लड कन्सेप्ट आपण न्यूट्रलायझेशन कन्सेप्ट एक्सप्लेन करू शकतो. ॲप्लिकेशन्स और युजेस ऑफ लक्स फ्लड कन्सेप्ट, याचे ॲडव्हान्टेजेस वगैरे काय आहे ते आपण बघू आता. इट इज व्हेरी युजफुल फॉर स्टडी ऑफ अनहायड्रस और नॉन ॲक्वियस सिस्टीम ॲज कम्पेअर्ड टू प्रिव्हियस सिस्टीममध्ये आपल्याला सोल्वंट लागत होतं. सो ह्या सिस्टीममध्ये आपल्याला तशी कोणतीच कंडिशन नाही आहे, आपल्याला हायड्रस किंवा नॉन ॲक्वियस सिस्टीममध्ये हे बघता येतं आहे. ठीक आहे, वेदर द सबस्टन्स इज ॲसिडिक और बेसिक, आपण हे विदाउट इन अनहायड्रस किंवा नॉन ॲक्वियस सिस्टीममध्ये पण बघू शकतो आहे. The concept is useful for reactions taking place at high temperature in metallurgy and ceramics. हा कन्सेप्ट मोस्टली आपण कुठे अप्लाय करू शकतो, जे हाय टेम्परेचरवरती जे रिॲक्शन्स असतात ना त्याच्यासाठी आपण यूज करतो. द कन्सेप्ट गिव्स डायरेक्ट रिलेशन टू ॲसिड बेस रिॲक्शन इन वॉटर. दिस इज बिकॉज बेस रिॲक्ट्स विथ वॉटर टू गिव्ह हायड्रेटेड प्रोडक्ट दॅट आर ऑल्सो बेसेस. लक्स फ्लड कन्सेप्ट आपल्याला अजून एक हेल्प करतो इथे, की आपल्याला ते ॲसिड बेस रिॲक्शन वॉटरमध्ये काय होतं, नक्की काय प्रोडक्ट मिळतो आपल्याला ते एक्सप्लेन करत आहे. नाव लुक ॲट दिस, कॅल्शियम ऑक्साईड, इट इज अ बेस. व्हेन इट रिॲक्ट्स विथ वॉटर इट गिव्स कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ओके, कॅल्शियम हायड्रॉक्साईड इट इज अगेन अ बेस. म्हणजेच काय, बेस ऑन रिॲक्टिंग विथ वॉटर गिव्स बेस. सिमिलरली acid on reaction with water, CO2, here it is acid as per the
लक्स अँड फ्लड कन्सेप्ट. लक्स फ्लड कन्सेप्टनुसार CO2 काय आहे, ॲसिड आहे बरोबर. CO2 जेव्हा H2O सोबत रिॲक्ट होतो तर आपल्याला काय मिळतं इथे, H2CO3. H2CO3 परत काय आहे, ॲसिड आहे. सो ॲसिड जेव्हा वॉटरसोबत रिॲक्ट करेल तर आपल्याला पुन्हा ॲसिड मिळेल. हा कन्सेप्ट इथे क्लिअर होतो. ठीक आहे, लक्स फ्लड कन्सेप्टने. सो our next definition of acid base is by using लेविस concept. ठीक आहे, लेविस कन्सेप्टनुसार काय डेफिनेशन आता ॲसिड बेसची आपण ते बघणार आहोत. लेविस कन्सेप्ट हा कशावरती डिपेंड करतो, इलेक्ट्रॉन पेअर ते डोनेट करतंय सबस्टन्स की एक्सेप्ट करतंय, त्यावर लेविस कन्सेप्ट हा डिपेंड करतो. ठीक आहे. लेविस कन्सेप्ट वॉज गिवन बाय G.N. लेविस इन 1923. G.N. लेविस ह्या सायंटिस्टने 1923मध्ये लेविस कन्सेप्ट एक दिला होता. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट, ॲक्च्युली इम्पॉर्टंट. ठीक आहे, रिॲक्शन्स वगैरे सगळं एक्सप्लेन करू शकतो आपण लेविस कॉन्सेप्टनुसार. इट इज अन इम्पॉर्टंट डेफिनेशन concept for acid and base, so please learn it properly. According to Lewis, the acid base terms are depend on electron pair donor and acceptor species. So let's see the definition of acid and base given by Lewis concept. So according to Lewis, acid is a substance that can accept electron pair to form coordinate bond. ॲसिड असा सबस्टन्स जो इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट करतो. ठीक आहे, आणि कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करेल त्याला आपण ॲसिड म्हणणार. अँड द डेफिनेशन ऑफ बेस इज एनी सबस्टन्स दॅट कॅन डोनेट इलेक्ट्रॉन पेअर टू फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड. बेस कोऑर्डिनेट बॉन्ड कसं काय फॉर्म करतो, तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो. लिसन अगेन व्हेरी केअरफुली. ॲसिड काय करतोय, इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्ट करतोय आणि मग कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होतोय बरोबर. आणि बेस काय करतोय, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतोय, देतोय, तो इलेक्ट्रॉन पेअर देतोय. ठीक आहे, मग कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म होतोय. सो दिस वॉज द ॲसिड बेस कन्सेप्ट ऑफ गिवन बाय लेविस. लेट्स सी सम एक्झाम्पल्स ऑफ ॲसिड्स अँड बेसिस. लेविस ॲसिड्स आर ऑल कटायन्स, दे आर इलेक्ट्रॉन डेफिशियंट. लेविस ॲसिड्स जनरली कटायन असतात, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स, आणि ते काय असतात, इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात. इलेक्ट्रॉन त्यांच्याकडे कमतरता असते इलेक्ट्रॉनची, त्यामुळे ते काय करतील, इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतील. सो दीज आर फ्यू एक्झाम्पल्स ऑफ लेविस ॲसिड. BF3, AlCl3, SiF4, PX5. PX5 हा एक्स म्हणजे काय, एक्स आपण इथे हलाइडसाठी वापरलं आहे. ठीक आहे, PX5. Next is Lewis bases are the neutral species having one lone pair of electron. Lewis bases हे न्यूट्रल स्पेसेस असू शकतात जे लोन पेअर डोनेट करतील. लुक ॲट दिस एक्झाम्पल्स नाव. NH3 इथे नायट्रोजनकडे लोन पेअर असतील बरोबर, ते लोन पेअर देईल आणि मग तो कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करतो. किंवा H2O मध्ये ऑक्सिजनवरती लोन पेअर आहेत, ते लोन पेअर डोनेट करून कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करेल. आणि अल्कोहोल ROH, अल्कोहोलचे जो ऑक्सिजनचे लोन पेअर्स असतील तो डोनेट करेल. इन दिस वे डोनेटिंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स दिस कुड ॲक्ट ॲज लेविस बेसिस. किंवा जे निगेटिव्हली चार्ज अनायन असतील बरोबर, निगेटिव्हली चार्ज आयन्स त्याला आपण अनायन्स म्हणतो, ते पण इलेक्ट्रॉन डोनेट करतील. F-, Cl-, OH-, Cl- एक्सेट्रा. हे पण काय करतील, ॲज अ लेविस बेस ॲक्ट करतील. किंवा मल्टिपल बॉन्डेड कंपाऊंड्स म्हणजे ज्यांच्यामध्ये एकपेक्षा जास्ती बॉन्ड्स असतील. कार्बन मोनॉक्साईड 3 बॉन्ड असतात हां, C+O, देन NO, इथिलीन, ॲसिटिलीन एक्सेट्रा. हे काय आहे, यांच्याकडे एकपेक्षा जास्ती बॉन्ड आहेत. मग हे त्या बॉन्डचे जे इलेक्ट्रॉन्स असतील ते डोनेट करून बॉन्ड फॉर्म करतील. दॅट्स वाय दीज ऑल्सो ॲक्ट्स ॲज लेविस बेस.
Let's see the advantages and disadvantages of Lewis concept. First, we will see the merits of Lewis concept. It is a broader concept of acids and bases. This concept is not depending on presence of particular element, any given combination of element, presence of ions or presence of or absence of solvent. According to Lewis concept, आता आपण प्रिव्हियस कन्सेप्टमध्ये बघितलं बरोबर, लक्स अँड फ्लड कन्सेप्टमध्ये काय होतं, ऑक्साईड आयन्सचं प्रेझेंट इम्पॉर्टंट होतं बरोबर. ऑक्साईड आयन देतं किंवा घेतं त्याच्यावरती आपण डिसाईड करत होतो. किंवा त्याच्यापूर्वी जे आपण बघितलं सोल्वंट सिस्टीम कन्सेप्टमध्ये, हे सोल्वंट हा नेसेसरी होता टू डिटरमाइन वेदर इट इज अन ॲसिड ऑर बेस. पण लेविस कन्सेप्टमध्ये तसं गरजेचं नाही आहे. इथे पर्टिक्युलर एलिमेंट किंवा कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट असणं गरजेचं नाही आहे. So in this way it is useful concept. It is frequently used to interpret reaction mechanism. Reaction mechanism साठी ही हा concept use केला जात असतो. It includes many reactions such as gas phase and non-solvent reaction as neutralization processes. लेविस कन्सेप्टनुसार आपण गॅशियस फेजमध्ये रिॲक्शन्स कशा वर्क करतात किंवा नॉन सोल्वंट रिॲक्शन कशा वर्क करतात ते एक्सप्लेन केलं जाऊ शकतं. इट इन्क्लूड्स फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस और कोऑर्डिनेशन कंपाउंड्स इन विच मेटल आयन ॲक्ट्स ॲज लेविस ॲसिड अँड लिगँड ॲज लेविस बेस. कोऑर्डिनेशन कंपाउंड्समध्ये कॉम्प्लेक्स कसे फॉर्म होतात ते एक्सप्लेन करू शकतो आपण लेविस कन्सेप्टमध्ये. फॉर एक्झाम्पल, लुक ॲट दिस एक्झाम्पल. हिअर silver metal is acting as a Lewis acid. Ag plus is acting as a Lewis acid. म्हणजे Ag plus काय करतो इथे, इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतोय. आणि NH3 is acting as a ligand which is a Lewis base. NH3 काय आहे, लेविस बेस आहे, कारण नायट्रोजनवरती 2 लोन पेअर असतील ते तो मेटलला डोनेट करेल. इन दिस वे दिस कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स फॉर्म्स. It also includes solvation or hydration of metal ions by solvent. लेविस कन्सेप्ट आपल्याला मेटल आयनचं हायड्रेशन किंवा सोल्वेशन कसं होतं सोल्वंटने तेही एक्सप्लेन करू शकतो. लिमिटेशन ऑफ लेविस कन्सेप्ट. लेविस कन्सेप्टचे काही जे ड्रॉबॅक्स असतील ते आता बघू आपण. इट फेल्स टू एक्सप्लेन रिलेटिव्ह स्ट्रेंथ्स ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. ॲसिड किंवा बेसचे जे रिलेटिव्ह स्ट्रेंथ असतील ते आपण सांगू शकत नाही ह्या कन्सेप्टवरून. फॉर एक्झाम्पल, AlCl3 आणि BF3 आपल्याला जर कम्पेअर करायचं आहे कोणतं स्ट्रॉंगर ॲसिड आहे तर ते आपण ह्या कन्सेप्टनुसार सांगू शकत नाही, वेदर AlCl3 इज स्ट्रॉंगर ॲसिड और BF3 इज अ स्ट्रॉंगर ॲसिड. सो हिअर इट फेल्स. Acids such as HCl, H2SO4, etc. form coordinate bonds with bases. अच्छा, हिअर HCl, H2SO4 हे कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करतात बेसिससोबत, पण ते इलेक्ट्रॉन एक्सेप्ट नाही करत आहे ना, बरोबर. आय मीन दिस कॅन देअर ॲसिडिक प्रॉपर्टी ऑफ HCl and H2SO4 cannot be explained by using Lewis base concept. The concept is very general and include all reactants which can form coordinate bond. Even metal is in zero oxidation state are termed as Lewis acid in their complex and pi acceptor ligands such as CO and olefins etc. हा खूप जनरल कन्सेप्ट आहे, ठीक आहे. एकदम प्रॉपर आपण सांगू नाही शकत अगदी कोणताही कंपाऊंड बघितला आणि हा ॲसिड आहे आणि हा बेस आहे. इट टेक्स आय मीन साधा एखादा कंपाऊंड किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड घेतला आपण, त्याच्यात मेटल काय आहे ॲज अ लेविस ॲसिड ॲक्ट करतोय आणि जो लिगँड असेल तो काय ॲक्ट करतो ॲज अ लेविस बेस ॲक्ट करतोय. सो इट इज अ व्हेरी जनरल कन्सेप्ट. इट इज नॉट प्रॉपर कन्सेप्ट, ठीक आहे. All acid-base reactions are fast. Here it is a mistake. It is not last, it is fast here, okay. All acid-base reactions are fast. However, formation of coordinate bond is very slow in certain cases. सगळे जे ॲसिड बेस रिॲक्शन असतात ते खूप फास्ट असतात, पण काही जे कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करणारे रिॲक्शन्स आहेत ते काय असतात, स्लो असतात. सो दिस वे म्हणजे हे दोघे जे कन्सेप्ट आहेत ते वेगवेगळे अपोजिट जात आहे, बरोबर. दॅट्स वाय दिस इज द ड्रॉबॅक ऑफ लेविस कन्सेप्ट.
So here today we have seen three concepts of acid base. In our next video we will see some more concept of acid base. So that's it for this video. Thank you.